मायडीन बाळा बाजारात ह्या काकड्या मोजून घ्यायला लागल्या. पुन्हा म्हणल्या पूर्ण गुत्तच द्या, कारण की ते भाऊ ओळखीचेच निघाले. पुन्हा लेकरांचा हट्टा आहे की आम्हालाही बाजार द्यायचं, आणि ते बी दर बाजारात कमी दरात जे भेटेल ते जास्त प्रमाणात घ्यायचं. कारणही तसंच आहे. घरी घेऊन आल्यानंतर एकदम ते वेगळाच आनंद. कट करून टाकायचं काही प्राणी पक्ष्यांना. हे जे खाणचं हे आणायचं जे हे घरी जे असलेल्या प्राणी पक्ष्यांसाठी. आता आपल्याकडे जे दुरुस्त होत तर आपण त्याला सोडून देतो, पण नवीन नवीन असतात त्यांना खायला वगैरे भरपूर प्रमाणात लागत आहे. कारण की जितकं खाते तितकंच फास्ट दुरुस्त होते ना, पुन्हा ते निसर्गात उडून जातील. सध्या तरी आपल्याकडं काही पोपटं काही ससे ते घार आहे, पण ह्या पोपटाला कोणी जवळ आलेला आवडत नाही. तसं ह्या सशाची अवस्था दुरावस्थित आहे. त्याला इथं कुणीच जवळ येऊ देत नाही. छोटंसं ठिकाण आहे पण बरं वाटतंय. पलीकडं गरुडा आहे, गरुडाला कोण जवळ आलेला आवडत नाही. करमणुकीचं ठिकाण वाटतंय मला. मी रिलॅक्स कधी असं टेन्शन थोडंफार असलं तर ते बसतो, एकदम मन हलकं होऊन जातं. असलंच पाहिजे घरामध्ये प्राणी पक्षी, भारी वाटते.